तर विशाळगडावरील उरुसाला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची ही माहिती आहे। एसआरपीएफची तुकडी सध्या विशाळगडावर तैनात आहे। गेल्या 6 महिन्यांपासून विशाळगडावर कोणत्याही सणाला परवानगी नाही। तर विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी करता परवानगी दिल्याचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती। कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते या कारणानं जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणी धाव घेतली आहे। विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही। आज सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येणं अपेक्षित आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक अपडेट आहे विशाळगडावरील कुर्बानी परवानगी प्रकरणी? नक्कीच विशाळगडावर 7 ते 9 जून या दरम्यान उरूस आहे तो होणार आहे। मात्र या उरुसाला आता जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारलेली आहे। त्यासाठी कायदा सुव्यवस्थेचं कारण आहे ते देण्यात आलंय। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये जो काही दंगल सदृश परिस्थिती विशाळगडावर निर्माण झालेली होती, त्यानंतर विशाळगडावर कोणत्याही प्रकारच्या सण आणि उत्सवाला जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याचाच आधार घेत पुन्हा एकदा ही बंदी आहे ती घालण्यात आलेली आहे। 7 तारखेला होणारा हा उर्साच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला या सगळ्या उर्साच्या दरम्यान ज्या काही कुर्बान्या या विशाळगडावर दिल्या जातात त्याला बंदी घालण्यासंदर्भात एक मागणी केली गेलेली होती। त्याला स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर सुनावणी देखील झाली होती आणि 4 दिवसापूर्वी उच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या जागेमध्ये कुर्बानी द्यायला परवानगी आहे ती दिलेली होती। मात्र जिल्हा प्रशासनानं आणि प्राणी मित्रांनी आक्षेप घेतल्यानंतर आता जिल्हा प्रशासनानं या सगळ्या उच्च न्यायालयाच्या निकालावर देखील आक्षेप घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। आज किंवा उद्यापर्यंत या सगळ्यावर सुनावणी आहे ती होण्याची शक्यता आहे। तुर्तास जर आपण बघितलं तर जिल्हा प्रशासनानं कोणत्याही प्रकारच्या सण आणि उत्सवाला त्या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे। कारण जर त्या ठिकाणी उरूस झाला तर तो उधळून लाव अशा प्रकारचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला होता। त्याचबरोबर 9 तारखेला शिवराज्याभिषेक दिन त्या ठिकाणी या संदर्भात नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।